माझ्या बाळाला बसवायचं का नाही हा एक प्रश्न असतो. आपल्या घरात जेव्हा छोटं बाळ असतं 4-5 महिन्याचं तेव्हा सगळे त्या बाळाला झोपत असतात आणि एखाद्या व्यक्तीने ते बाळाला असं थोडंसं बसवलं आणि धरलं तर मग घरातले सगळे जे बुजुर्ग लोक असतात, आजी आजोबा, ते लगेच सांगतात अरे अरे असं बाळाला बसवू नका, बाळाची पाठ वाकडी होईल, बाळाच्या पाठीच्या कण्याला प्रॉब्लेम येईल. कधी कधी काही लोक म्हणतात की बाळाचे गाल लोंबतील. पण असं मी खूप वेळा ऐकलेलं आहे. पण असं काही नसतं. बाळाला बसवल्यानंतर बाळाची हाडं खूप लवचिक आणि मजबूत असतात. त्यामुळे बसवल्यानंतर त्याची पाठ वाकडी होईल किंवा पाठीला बाक येईल असा जो लोकांचा समज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. बाळाला तुम्ही बसवू शकता, पकडून त्याला आधार देऊन तुम्ही त्याला बाळाला व्यवस्थितपणे बसवू शकता. फक्त बाळाला बसवल्यानंतर खूप जोरात गदागदा हलवायचं नाही. जर कोणी जोरात गदागदा हलवलं तर बाळाच्या मानेला प्रॉब्लेम येईल आणि बाळाला पाईनला म्हणजे मणक्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून 2-3 महिन्याच्या बाळाला सुद्धा तुम्ही बसवलं व्यवस्थित आधार देऊन तर काही प्रॉब्लेम येत नाही. अजून एक प्रश्न असतो की आमचं बाळ पालतं झोपतं, 4-5 महिन्याचं बाळ असतं आणि कधी कधी पालतं झोपलं तर सर कसं काय करायचं, बाळ पालतं झोपलं नाही पाहिजे. पण ते पण नॉर्मल आहे. तुमचं बाळ 3-4 महिन्यानंतर जर तुम्ही पालतं झोपवलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्हाला बाळाची जी उशी असते किंवा जी गादी असते ती खूप मऊ नाही पाहिजे, जेणेकरून बाळाचं नाक त्याच्यामध्ये जाऊन दबेल आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होईल. बाळाला झोपवताना नेहमी थोडीशी गादी थोडीशी घट्ट असली तरी चालेल, खूप मऊ गादी वापरू नये. अशा 2 प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये आहेत आणि ते नेहमी मला पिढीमध्ये लोक विचारतात.